आषाढी एकादशीलाच वारी पंढरपुरात का येते? 1. पुंडलिकाचं प्रेम आणि विठोबाचं आगमन. संत पुंडलिक यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करताना विठोबाला घरात येऊ दिलं नाही. पण विठोबा आनंदाने विटेवर उभे राहिले आणि म्हणाले, जेव्हा जेव्हा माझे भक्त प्रेमाने मला आठवतील, मी याच विटेवर उभा राहीन. हे सगळं आषाढी एकादशीच्या दिवशी घडलं असं मानतात. म्हणूनच हा दिवस विठोबा दर्शनासाठी सर्वोत्तम मानला जातो. 2. संत परंपरा आणि भक्तिमार्ग. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, जनाबाई इत्यादी संतांनी वारीची परंपरा वाढवली. त्यांनी सांगितलं, जीवनात भक्ती हवी, अहंकार नको. त्यांनी वारी ही समाज एकत्र आणणारी भक्ती यात्रा बनवली. 3. वारी म्हणजे समर्पण आणि एकत्व. शेकडो किलोमीटर पायी चालत, टाळ मृदुंग वाजवत ज्ञानोबा, माऊली, तुकाराम म्हणत भक्त विठोबाच्या दर्शनाला जातात. वारी फक्त चालणं नाही, ती भक्तीचा उत्सव आहे. संदेश. आषाढी एकादशी म्हणजे प्रेम, भक्ती आणि विठोबा रखुमाईच्या चरणांमध्ये आत्मसमर्पण. म्हणूनच या दिवशी पंढरपूरला वारी होते आणि ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक जिवंत प्रतीक आहे.